नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंटच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज 27 डिसेंबरपासून मित्रांनो आपली जलसंपदा विभागाची ऑनलाईन पद्धतीने मित्रांनो परीक्षा जी आहे ती सुरू झालेली आहे। ज्यामध्ये मित्रांनो सकाळच्या सत्रामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक, ज्याला की आपण लॅबोरेटरी असिस्टंट असं देखील म्हणतो, या पदाकरताची सकाळ सत्रामध्ये परीक्षा मित्रांनो जी आहे ती परिपूर्ण झालेली आहे। आता सकाळ सत्रामध्ये जेवढ्या काही आपल्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली होती त्यांच्यापैकी काही विद्यार्थ्यांनी जे आपल्याला क्वेश्चन्स पाठवलेले आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सर्व काही आपण ॲनालिसिस करणार आहोत। आणि जर तुमची एक्झाम उद्या किंवा परवाला असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो, कारण का कोणत्या प्रकारच्या प्रश्नावर फोकस करायला पाहिजे, कोणकोणते महत्त्वपूर्ण टॉपिक्स आहेत याबद्दलची आपण संपूर्ण काही ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओला काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा। आणि जसं मित्रांनो तुम्ही आपले नोट्स जर मिळवत असाल तर नोट्स कितपत तुमच्या पेपरमध्ये कामाला पडत आहेत हे देखील आपण या व्हिडिओमध्ये आपण माहिती मिळवणार आहोत। तर व्हिडिओला मित्रांनो काळजीपूर्वक पहा। तर मित्रांनो हे संपूर्ण जे काही प्रश्न आहेत सकाळच्या पहिल्या सत्रामधले आहेत आणि आपण सायंकाळी 9 वाजता एक स्पेशली आपण लाईव्ह सेशन घेणार आहोत, ज्यामध्ये तिन्ही सत्रामधले आपण प्रश्न कव्हर करणार आहोत आणि विथ आन्सर सोबत त्यामध्ये आपण सर्व माहिती मिळवणार आहोत। त्यामुळे मित्रांनो हे प्रश्न आहेत, त्यामुळे यावर तुम्ही फोकस करा। जर तुमची अपकमिंग शिफ्ट असेल तर की TCS नेमकं कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारत आहे आणि कोणत्या प्रकारची डिफिकल्टी लेवल आहे यावर तुम्ही फोकस करा। तर प्रश्न असा होता, जो की प्रश्न पहिला असा आहे, गोदावरी नदी पाणी वाटप विवाद हा कोणत्या दोन जिल्ह्यांमध्ये चालू आहे? 2 जिल्ह्यांमध्ये आहे असं म्हटलेलं आहे। तर आपल्याला नॉर्मली माहिती आहे की आपण जे आहे स्टेटबद्दलची माहिती मिळवत असतो, म्हणजे की हा गोदावरी नदीचा जो वाद आहे जे की स्टेटमध्ये खूप चालू आहे। तर हा प्रश्न कसा फिरून विचारला आहे तर 2 जिल्ह्यांमध्ये म्हटलेला आहे। तर असा प्रश्न होता। त्यानंतर दुसरा प्रश्न, त्र्यंबकेश्वर मंदिर SIT स्थापना कशाबद्दल केली गेली होती? तर जी SIT स्थापना आहे त्र्यंबकेश्वर मंदिराची, तर ती कशाबद्दल केली होती असा प्रश्न होता। त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा आहे, महाराष्ट्र भूषण 2022 पुरस्कार कोणामार्फत देण्यात आला? तर किंवा कोणामार्फत देण्यात आला की कोणाला देण्यात आला असा प्रश्न असायला पाहिजे। तर थोडक्यात आपण प्रश्नाचं आपण करेक्शन करू, तर कोणाला देण्यात आला 2022 चा पुरस्कार? तो पुरस्कार होता पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जे आहे 2022 चा पुरस्कार जे की देण्यात आलेला होता। त्यानंतरचा चौथा प्रश्न जे की गोवा फिल्म फेस्टिवल अवॉर्ड या संदर्भात होता, गोवा फिल्म फेस्टिवल अवॉर्डचा। तर जो काही TCS चा पॅटर्न आहे त्या बेसिकच क्वेश्चन्स तुम्हाला येत आहेत, त्यामुळे त्या प्रकारचा आपला अभ्यास असणं आवश्यक आहे। त्यानंतर म्हटलं की इस्रोने लॉन्च केलेले सर्वात मोठे स्पेस व्हेकल, तर त्याचं नाव काय आहे? तर त्याचं नाव आहे LVM3, ज्यालाच की जे की जिओकायन्सिस सॅटेलाइट लॉन्च व्हेकल MK, जे की हे 3चं व्हेकल आहे। तर जे की इस्रोने लॉन्च केलेले LVM3 हे आहे जे की व्हेकल लॉन्च केलेले इस्रोने सर्वात मोठे। त्यानंतर 6वा प्रश्न, महाराष्ट्राच्या CSI बद्दल एक क्वेश्चन होता, जे की महाराष्ट्र म्हणजे की सेन्सस ऑफ डाटा, जे की आपल्याला माहिती आहे TCSचा हा बेसिक पॅटर्न आहे की त्यावर तो जनगणनावर आधारित प्रश्न विचारणार कोणती शिफ्ट असेल, मॉर्निंग असेल किंवा आफ्टरनून असेल किंवा इव्हनिंग असेल, त्यामध्ये तुम्हाला सेन्सस डाटा म्हणजे की जनगणना यावर 100% प्रश्न तुम्हाला येणारच। त्यामुळे मित्रांनो आपल्या जे काही नोट्स आहेत किंवा टेस्ट सीरीज आहेत त्यामध्ये आपण आवर्जून हे प्रश्न आपण मेन्शन केलेले आहेत की त्यामध्ये आपण जनगणना आणि नोट्समध्ये तुम्हाला जनगणनाची माहिती दिलेली आहे। तर टेस्ट सीरीजमध्ये आपण सर्व त्यावर जेवढे काही आधारित प्रश्न आहेत ज्यामध्ये महाराष्ट्राची जनगणना असेल त्यावर आपण आधारित सर्व काही प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत। यामुळेच आपले टेस्ट आणि नोट्स सीरीज अतिशय महत्त्वाचे आहे। जर तुम्हाला ते मिळवायचे असतील तर आपल्या व्हॉट्सअप सरशी कॉन्टॅक्ट करून मिळवून घ्या। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे। अजूनही तुमची परीक्षा व्हायची असेल तर तुमच्याकडे अजूनही संधी उपलब्ध आहे, त्यामुळे मित्रांनो ते नक्की मिळवायला मात्र विसरू नका। ह्यामुळेच आपले नोट्स महत्त्वपूर्ण ठरत आहेत परीक्षांमध्ये। त्यानंतरचा प्रश्न 7वा असा आहे, महाराष्ट्रात 2023 दरम्यान तापमान पातळी, चक्रवादळ, पूर यात झालेली वाढ, तर या संदर्भात देखील प्रश्न होतात, कितपत किंवा किती % वाढ झालेली असावी? तर आपण 9च्या सेशनमध्ये आपण सर्व काही पाहणार आहोतच या प्रश्नांचे स्पष्टीकरण। त्यानंतरचा 8वा प्रश्न, मे 2023 दरम्यान 17 लाख कर्मचारी संपावर जाण्याचे कारण काय होतं? जे की कारण काय होतं? त्यानंतरचा 9वा प्रश्न, जयपूर कृषी खात्याने कोणत्या बियाणांचा भेसळबद्दल नोटीस पाठवली होती? जे की जयपूर कृषी खात्याने। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 10 असा होता, ऋषी सुनक यांनी कोणाला गृहसचिव पदावरून हटवले? जे की ऋषी सुनक यांनी जे आहे जे की कोणाला गृहसचिव पदावरून हटवलेला आहे? तर हा थोडक्यामध्ये हा करंट अफेअर संदर्भात हा क्वेश्चन होता। तर डे टू डे आपला करंट अफेअर देखील संदर्भात तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येणारे आहे। तर हे झाले जीकेचे क्वेश्चन, जे की जीकेचे या बेसिकवर तुम्हाला विचारली जात आहेत, ज्यामध्ये जे आपल्याला टॉपिक्स माहिती आहे, ज्यामध्ये आवडवर क्वेश्चन हा कन्फर्म येतो त्यावर आपल्याला फोकस करायचा आहे। त्यानंतर आहे दुसरा, जो की चालू घडामोडी आधारित जेवढे काय 2022च्या जानेवारीपासून जे इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत ती तुम्ही एक वेळेस नजर टाकून घ्या। त्या संदर्भातचा आपला जे की सायंकाळीचा आपण जो 6चा आपण लाईव्ह कंटेंट करणार आहोत, त्यामध्ये आपण
स्पेशली वार्षिक घडामोडी आपण पाहणार आहोत, त्यामुळे तुम्ही तो सेशन आवर्जून तुम्ही पहा. आणि त्यानंतर महत्त्वपूर्ण टॉपिक म्हणजे की सेन्सस म्हणजे की जनगणना, यावर तुम्ही एक वेळेस नजर नक्की फिरवा, ज्यामध्ये महाराष्ट्राची जनगणना आणि जे की भारताची जनगणना 2011ची ही संपूर्ण सुपडा साफ करून घ्या. आपल्या नोट्समध्ये देखील आपण त्याचा दिलेला संपूर्ण पॅटर्न आहे. त्यानंतर मराठीमध्ये जर पाहिलं आपण मराठी ग्रॅमर आणि बुद्धिमत्ता आणि इंग्लिशमध्ये, जसं की आजपास पॅटर्न ज्यांचं मराठी व्याकरणमध्ये तुम्हाला पॅसेज येत आहे, त्यानंतर लिंग, अनेक वचन, एक वचन, म्हणी यावर कॉमन बेसिक आहे. गणित व बुद्धिमत्तामध्ये देखील कोडिंग, डिकोडिंग या प्रकारचाच अभ्यासक्रम असेल. आणि जो इंग्लिशचा जो आहे, ज्यामध्ये इंग्लिशमध्ये एक सांगितलं तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट आणि जे की सर्वात महत्त्वाचं म्हणजे की पॅसेज, तर पॅसेजवर देखील इंग्लिशला हे क्वेश्चन्स येत आहेत. त्यामुळे जर तुम्ही आपले नोट्स व टेसेस मिळवा, तर त्यामुळे तुम्हाला या तिन्ही टॉपिकची परिपूर्ण तयारी आपण करून दिलेली आहे. जे विद्यार्थी आपले टेस्ट सिरीज किंवा नोट्स मिळत असतील त्यांची या विषयांची परिपूर्ण तयारी झालेली असेल मित्रांनो, कारण का आपण अकॉर्डिंग टू TCS पॅटर्न आधारित आपण सर्व काही अभ्यासक्रम त्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे आणि TCSचा आपण बारकाईनं त्यामध्ये आपण अभ्यास नमूद केलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर मिळवायचे असतील तर नक्की आपल्या व्हॉट्सअप सरशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही मिळवून घ्या. आणि मित्रांनो, हे जेवढे काही आपल्याकडे GKचे प्रश्न सकाळच्या सत्रामध्ये उपलब्ध होते ते आपण तुमच्यासमोर रिव्हील केलेले आहेत. आणि जे मित्रांनो, जे काही अजूनही काही प्रश्न येतील ते आपण संपूर्ण काय मित्रांनो आपल्या 9च्या सेशनमध्ये आपण जलसंपदा विभागाचे आज दिवसभरात सर्व शिफ्टचे क्वेश्चन पेपर आपण त्यामध्ये अॅनालाइज करणार आहोत. त्यामुळे त्या व्हिडिओच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओला लाईक केल्यानंतर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मात्र विसरू नका. किंवा तुमच्याकडे या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील महत्त्वपूर्ण, तर तुम्ही ते देखील खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. किंवा आपला ऑफिशियल टेलिग्राम ग्रुप जो आहे तो देखील जॉईन करून तुम्ही आम्हाला पर्सनली त्या ठिकाणी पाठवू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहेत आपले. इथून येणारे जर तुमची जलसंपदा विभागाची परीक्षा ही अपकमिंग असेल, कारण का आपण या ॲनालिसिस बेसिकवर तुम्हाला आपण सर्व काही अपडेट डाटा तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. त्यामुळे येणारा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. प्रत्येक व्हिडिओला तुम्ही मित्रांनो खूप काळजीपूर्वक पाहत चला. तर भेटूया आपण व्हिडिओच्या नवीन सेशनमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा मात्र विसरू नका. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.